महानगरपालिकेतील भाजप प्रणित बेजबाबदार प्रशासनाविरुद्ध पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी 4 मार्च रोजी काँग्रेस भवन ते पुणे महानगरपालिका असा भव्य निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे। पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली। यावेळी माजी नगरसेवक रफिक शेख, अजित दरेकर, वीरेंद्र किराड, प्राची दुधाने, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गोपाळ तिवारी आदी उपस्थित होते। अरविंद शिंदे म्हणाले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार राज्यातील सर्व शहरांमधील महानगरपालिकांमध्ये प्रशासकीय राजवट सुरू आहे। त्यावर संपूर्णपणे राज्य शासनाचे नियंत्रण आहे। महानगरपालिकासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे महानगरपालिकेतील प्रशासन बिघडलेले असून सर्वसामान्य जनतेला सोयी सुविधा मिळत नाहीत व त्यांना त्रास सहन करावा लागतोय। भाजप व महायुतीच्या मर्जीतले प्रशासन मनमानी कारभार करीत आहे। तसेच दिवसेंदिवस शैक्षणिक, आरोग्य, पाणी, रस्ते व सुरक्षेचा प्रश्न, त्याचबरोबर पुण्यातील भाजप नेत्यांच्या आशीर्वादाने महानगरपालिकेत होणारा भ्रष्टाचाराचा प्रश्न भेडसावत आहे। म्हणूनच महानगरपालिकेतील भाजप प्रणित बेजबाबदार शासनाविरुद्ध पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी BM संदीप यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मोर्चा होणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलंय। अनेक मोठमोठे काम म्हणजे पाणी रोज आपण बघत असाल, पाण्यासाठी वनवन चालूच आहे, कचऱ्याचा प्रश्न चालूच आहे, घनकचऱ्याचा विषय चालू आहे, STPचा विषय चालू आहे। 24/7 ची वल्गना केली तो पण अजून तसाच आहे। अनधिकृत बांधकाम एवढ्या मोठ्या प्रमाणात, मी एकच पत्र दिलं ज्याच्यावर 38 बिल्डिंगा महानगरपालिकेने पाडलेल्या होत्या। नवीन गावं समावेश झाली, त्याच्यातल्या टॅक्सचा विषय, कोणत्याही या विषयामध्ये कुठेही भारतीय जनता पक्षाने सांभाळलेली पुणे महानगरपालिकेच्या प्रशासन अपयश आहे। त्या अपयशाला वाचा फोडण्यासाठी उद्या भव्य मोर्चा आणि आंदोलन पुणे महानगरपालिकेमध्ये आम्ही नेणार आहोत। फक्त एकच आपल्याला गोष्ट सांगतो, आयुक्त रिटायर व्हायला 4 महिने राहिले आणि आयुक्तांनी टेंडर काढले 7 वर्षाचे। म्हणजे तुम्ही पुढील 7 वर्षाची सुद्धा हमी दिली आहे, म्हणजे पुढचे 7 वर्षाची सुद्धा खर्च तुम्ही करून ठेवलाय। अशी कामामध्ये जिथं 6 कोटी लागतात तिथं 90 कोटीचं काम केलंय। म्हणजे पुणे महानगरपालिकेमध्ये अनेक तानाजी सावंत उपस्थित आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही।